पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर. केरळ, आसाम, पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिलला मतदान. तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला, पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल अशा 2 टप्प्यात मतदान होणार. बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर. 23 एप्रिलला मतदान. निकाल 4 मे रोजी. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी, कारण धनगर समाज उमेदवार देण्याची शक्यता. मुंबईतल्या कप परेडमध्ये समुद्राजवळ बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीवरनं वाद. स्थानिक मच्छीमार आणि कप परेड रेसिडेंट असोसिएशन आमने सामने. सिलेंडर पाठोपाठ व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यातही कपात जाहीर. हॉटेलांचा पुरवठा 20% तर उद्योगांच्या पुरवठ्यात 50% कपात. घरगुती ग्राहकांना तर सध्या तरी संकट नाही. आखाती देशातल्या युद्धाचा आजचा 16वा दिवस. युद्ध संपण्याचे अजूनही कोणतेही संकेत नाहीत. अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरूच. मुस्तफा खामेनींबाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा मोठा दावा. इराणचे सर्वोच्च नेते जिवंत नाहीत. जिवंत असतील तर शरणागती पत्करावी, ट्रम्प यांचा इशारा. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली. जहाजावर 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी. भारत सरकार जहाजांवर लक्ष ठेवू. युद्धाची झळ आता बुलढाण्यातल्या बिस्किट उत्पादनाला. गॅस टंचाईमुळे पार्लेजी बिस्किट उत्पादन 4 दिवसांपासून ठप्प. 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.